दिवसेंदिवस धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होताना दिसते। धनंजय मुंडेंचे समर्थक राज घनवट आणि पोपट घनवटांवर शेतकऱ्यांच्या जमीन लाटल्याचा आरोप करण्यात आलाय। शेतकऱ्यांसमवेत अंजली दमानिया यांनी सरकार दरबारी धाव घेतली आहे आणि त्यानंतर सरकारकडून चौकशीसाठी SIT नेमण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। पाहूया। जमीन घोटाळ्यात धनंजय मुंडे समर्थक अडचणीत। सरकारकडून चौकशीसाठी SIT नेमण्याच्या हालचाली। मुंडे समर्थक राज घनवटांचा पाय खोलात। बीडच्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर मंत्रिपद गमावलेल्या धनंजय मुंडेंच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत। धनंजय मुंडेंचे समर्थक असलेल्या राज घनवट आणि पोपट घनवटांवर शेतकऱ्यांच्या जमीन लाटल्याचा आरोप झालाय। राजगुरुनगर तालुक्यातल्या पाईट गावात राज घनवटांनी तब्बल 56 हेक्टर जमीन बळकावल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। तसंच या गावात घनवटांशी संबंधित लोकांच्या नावावर आणखी 300 एकर जमीन असल्याचा आरोप करण्यात आलाय। आताच्या घटनेला फक्त पाईट गावामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती पोपट घनवट यांच्या नावावर 56 हेक्टर आणि बाकीच्या कुटुंबाच्या नावावर देखील अफाट अशी जमीन आहे। तर याच्यावरनं दिसतंय एकूण जवळजवळ 300 एकरच्या आसपास जमीन अशा सगळ्या शेतकऱ्यांची लाटलेली आहे। आणि ती कशी केली, कारण आताची जी त्यांचा रिपोर्ट आहे त्याच्यात फेरफारमध्ये कुठेही चूक आढळली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे तक्रार केली होती। त्या अनुषंगाने मंत्रालयात शेतकरी, अंजली दमानिया आणि महसूल मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीत शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी बावनकुळेंकडे मांडल्या। या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर सरकारकडून या प्रकरणात चौकशीसाठी SITच्या हालचाली सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे। अनेक गोष्टी बाहेर येतील, त्याच्यात जमिनी हक्कासाठी आलेला पैसा तो कुणाचा होता, कोणी पैसे भरले, म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये याचं रिपोर्टिंग झालंय की नाही, पोलिसांनी यांच्यावर केलेले जे गुन्हे आहेत तर ते कोणाच्या सांगण्यावरून झाले, स्टेशन डायरी जी मी मागच्या वेळेस मांडली होती या सगळ्यावर पुढे चौकशी होऊन धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड असं समीकरण असेल तर राज घनवट म्हणजे धनंजय मुंडे असंही समीकरण असल्याचा दावा दमानिया यांनी केला होता। जर घनवटांची जमीन खरेदी चौकशीच्या फेऱ्यात सापडली तर धनंजय मुंडे ही अडचणीत येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।